हाय, हॅलो, कसे आहात सर्व? परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे बेसन. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं. आणि एका साईडला बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सर्व आपण साहित्य चिरून घ्यायचं. आणि पातेलं ठेवायचं, त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायच्या. जिरं मोहरी मिक्स झाल्याच्या नंतर तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया. कढीपत्ता घातल्याच्या नंतर त्यामध्ये लगेच कांदा घालायचा आणि गोल्डन रंग येईपर्यंत छान मऊ करून घ्यायचा. कांदा मऊ करून घेतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये ना हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने टेस्ट येते छान, त्यामुळे ही कोथिंबीर घालायची त्यामध्ये. कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण छान व्यवस्थित ते सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि हे सर्व प्रोसेस करताना आपण गॅस बारीकच ठेवायचा, जास्त मोठा नाही करायचा. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि आपण इकडे बेसन आणि हळद मीठ घालून छान मिक्स केलेलं हे बाउलमध्ये मिश्रण त्यामध्ये ओतून द्यायचं. आणि छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ वगैरे बनवू शकता. तुम्हाला घट्ट हवं असेल तर ते पण तुम्ही तेवढं पण बनवू शकता. आणि थोडा वेळ 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं शिजून द्यायचं बेसन. आता जे पातळ आहे ते एकदम घट्ट होणार आणि छान त्याला टेस्ट येणार. एकदम आपलं झणझणीत असं बेसन तयार आहे. त्यावर आपण आता कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्याच्या नंतर आता आपलं बेसन तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छोटीशी एक कमेंट करा छानशी. माझ्या चॅनलवर तुम्हाला असे साध्या एकदम सिंपल पद्धतीचे रेसिपी पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन अशाच सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या.